हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सकाळ झालेली आहे आणि आमची तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असणार की आम्ही वेफर्सची तयारी करत होतो. बटाटे आणलेले. आम्हाला वेफर्स आणि चकली हे दोन्ही करायचे आहेत. म्हणून इथं आदल्या दिवशी रात्रीच आम्ही वेफर्स म्हणजे स्किन काढून त्याचे वेफर्स तयार करून ठेवलेले होते आणि रात्रभर ते पाण्यात ठेवले होते. सकाळी उठून आईने ते पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतले आणि गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आणि त्यात ते वेफर्स टाकले उकळण्यासाठी. मी माहेरी आलेली होती आणि मग काय होतं असं एकटं केलं की मग ते होत नाही. एकट्यात काही करायचं ठरवलं की आपल्याला वेफर्स बनवायचे आहेत किंवा चकली बनवायची तर इच्छा होत नाही की अरे होईल का नाही. पण सगळे एकत्र असले की कसं छान होतं. आणि इथे कसं वहिनी, मी, ताई, आई आम्ही सगळेच होतो. आई गावाकडनं इकडं आलेलीच होती. मग ठरवलं की ताईलाही चकली आणि वेफर्स करायचे होते, मलाही चकली बनवायची होती आणि आईलाही वेफर्स बनवायचे होते. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण सगळे जमलोच आहे आणि ताईकडे छान टेरेसही आहे, मोकळं आहे, स्वच्छ आहे. मग ठरवलं की इथेच बनवूया, सगळे एकत्र जमलोच आहेत तर. इथे पाण्यात मीठ वगैरे घालून ते उकळायला ठेवले. साधारण 10-15 मिनटं ते उकडवायचे आहेत. ताट झाकलं आहे. मध्ये एकदा आम्ही त्याला चेकही केलं की झाले आहेत का नाही असं. दहा मिनटानंतर आम्ही ते चेक केलं तर ते थोडं असं वाटत होतं की एक 2 मिनटं अजून वाफ घेतली पाहिजे. झाले होते पण तरी असं की थोडंसं अजून एक उकळी येऊ देऊ आणि मग ते परत टाकलं आणि एक ताट झाकून 1-2 मिनटं परत उकडवले आणि इथं ते रेडी आहे. आता ते चाळणीमध्ये काढून घेणार. इथे पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे, चाळणीत काढून घेतलं आहे. सगळं पाणी व्यवस्थित निथळून झाल्यावर मग ते वर न्यायला रेडी राहणार. आता वेफर्सचं पाणी पूर्ण निथळून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे टेरेसवर. इथे साडी टाकली आहे आणि त्यावर आता हे पूर्ण मोकळं करून टाकणार. जर त्याच्यातच ठेवलं असतं तर मग पाणी खाली शिल्लक राहतं. साडीवर व्यवस्थित मोकळं टाकलं की त्याचं पाणी निघून जातं आणि टाकायलाही इझी होतं. आता इथं एक वेफर्स असं एक स्लाईस टाकायची, कारण जर आपण असंच टाकून दिलं तर मग ते एकमेकांना चिटकून जातात आणि वाळल्यानंतरही ते तसेच राहतात. म्हणून मग एक स्लाईस आम्ही इथे टाकली आहे. ताई घरातले कामं करत होती म्हणून मग तिला सांगितलं की तू घरातलं आवर, आम्ही दोघं मिळून वरती वाळवतो. आणि असले जे कामं असतात वाळवण्याचे पदार्थ म्हणा काही गप्पा मारता मारता पटकन होतात. इथे आई आणि मी गप्पा मारता मारता कधी बरेच आमचं अर्धं टाकून झालं होतं. आणि काही गोष्टी शिकायलाही मिळतात आई असली की, असं करायचं तसं करायचं म्हणून.
आम्ही सकाळी 7 वाजताच टेरेसवर आलेलो. तोपर्यंत आमचे वेफर्स उकडून झालेले आणि 7 वाजताच आम्ही टाकायला सुरुवात केलेली, तरी भरपूर ऊन झालेलं. आणि इथे एक 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 स्लाईस आम्ही टाकली आहे. नंतर आईला मी सांगितलं की तू खाली जा आणि बाकीचे वेफर्स आहेत ते परत घेऊन ये. आणि इथे मी एकटी टाकत होते. मग मी एकटी टाकत होते म्हणून मग मला नंतर परीनेही विचारले की माई मी तुला मदत करू का? ती मला माईच म्हणते, मावशी म्हणत नाही. आणि इथे परीही बसली आहे मला मदतीला. आणि ती मला सांगत होती की हे असंच खायला खूप छान लागतं आहे, तर तळल्यानंतर किती छान लागतील. तिला वेफर्स खूप आवडतात. इथे ती मला तिच्या शाळेतल्या गप्पाही सांगत होते. आणि त्यानंतर वहिनीही आल्या आहे आणि त्यांनी मदत करायला सुरुवात केली. तेही वेफर्स टाकायला मदत करत होत्या. मी इथे सांगत होती की ती लाईन जी आहे त्याच्या पलीकडचे आईचे आहेत आणि लाईनीच्या इकडचे आणि ते कागदावरचे ते ताईचे आहेत. आम्ही खाली गेलो आणि इथे आईने पुढची तयारी करून ठेवली होती चकलीची. बटाटे वाफवून ठेवले होते. खाली आल्यावर मग आम्ही परत चकलीच्या तयारीला लागलो. बटाटे जे उकडले होते त्याची साल काढत होतो आणि त्याला बारीक जर स्मॅश केलं तर मग कुठे कुठे जाड राहतात, म्हणून आईने सांगितलं की गिसणीवरनं बारीक करा खोबऱ्याच्या याच्यावरनं. मग आम्ही ते याच्यानं बारीक करून घेत होतो. जर स्मॅश केलं तर मग काय होतं, आपण चकली जेव्हा टाकतो तेव्हा ते मध्येच ब्रेक होत असतात आणि ते ब्रेक नको व्हायला म्हणून हे असं बारीक करून घ्यायचं. आणि इथे आईने तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात जिरं टाकलं आहे आणि आता लाल तिखट टाकते. हिरवी मिरचीचे खूप छान लागतात, पण इथं आई म्हटली की आपण लाल तिखटाचेच करूया, म्हणून मग आम्ही लाल तिखटाचे करत होतो. आणि इथे गरम झाल्यावर मग त्यात पाणी सोडलं आहे. एक दीड ग्लास पाणी आईने यात सोडलं आहे. आणि साबुदाणे तयारच होते. साबुदाणे आदल्या रात्रीच आम्ही भिजायला टाकले होते. तुम्ही कालच्या व्लॉगला बघू शकता, तिथे रात्रीच आम्ही साबुदाण्यात पाणी टाकून भिजायला ठेवलेलं गरम पाण्यात टाकले होते. आणि इथं मी चेक करत होते, साबुदाणा दाखवत होते की किती छान भिजला आहे तो. इथे आम्ही 1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे असं त्याचं प्रमाण घेतलं आहे. आणि साबुदाणा छान भिजला होता आणि पाणी गरम झाल्यावर आईने त्यात साबुदाणा टाकला आणि आता मिक्स करते. जसं आपण नॉर्मल साबुदाणा करतो तसंच याला वाफवून घ्यायचा आहे. छान वाफवून घेतल्यानंतर तो टाकायलाही छान लागतो आणि तळल्यानंतरही तो तितकाच सॉफ्ट लागतो. म्हणून साबुदाणा व्यवस्थित त्याला वाफवून घ्यायचा सॉफ्ट असा. इथे मीठ टाकलं आहे आईने आता आणि त्याला छान मिक्स करून घेतलं आहे. आणि बटाट्याचं किसही तयार होतं, रेडी झालेलं. हे 2 किलो बटाटे होते. आता वाफवून झाल्यावर त्यात बटाटा घालणार
आणि ते गॅस ओटा जरा उंच होता, किचन ओटा उंच होता आणि गॅस ही उंच असल्या कारणाने ते मिक्स करायला जरा जड जात होतं. म्हणून आम्ही त्याला काय केलं, खाली उतरवलं आणि छान आधी मिक्स करून घेतलं सगळ्या चारी बाजूंनी व्यवस्थित. बटाटा, साबुदाणा, मीठ असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं खाली बसून आणि त्यानंतर त्याला गॅसवर ठेवून त्याची वाफ काढून घेतली. छान शिजवून घेतलं. इथे पूर्ण मिक्स केलेलं आहे, जसं आपण इतर गोष्टी वाळवण्याचे करत असतो. भांडं छोटं असल्या कारणाने ते मिक्स करायला जरा जड जात होतं. पण शहरामध्ये मोठे भांडे घेतले तरी ते ठेवणार कुठे हा मोठा प्रश्न असतो, म्हणून घेता येत नाही. इथे झाल्यावर आम्ही परत त्याला गॅसवर ठेवलं आहे आणि ताट झाकून छान त्याला वाफ काढून घेतली आहे. छान त्याला शिजवून घेतलं आहे. आणि इथे हे रेडी आहे आणि आता आम्ही चाललो आहे परत टेरेसवर चकल्या टाकण्यासाठी. इथे कागद आथरून घेतला आहे. हा कागद लकीली आमच्याकडे होता. भावाने नुकताच फ्रीज घेतला होता, त्याचा कागद होता. त्याला छान धुवून घेतलं आणि वाळवून घेतलं होतं सकाळीच आणि आता आम्ही इथे चकल्या करतो. आमच्याकडे चकल्यांचा साचासुद्धा होता, पण जितक्या छान बॅग्सने चकल्या होत होत्या ना, तितक्या साच्याने होत नव्हत्या. चकलीच्या साच्याने आम्ही करण्याचा प्रयत्न केला, पण त्या बारीक होत होत्या आणि छान अशा गोलमध्येच तुटत होत्या, छान येत नव्हत्या. म्हणून मग आम्ही तो साचा बाजूला ठेवला आणि तिघांनी बॅग्स घेतल्या आणि चकली टाकायला सुरुवात केली. इथे तुम्ही बघू शकता की न ब्रेक होता खूप छान पद्धतीने चकली तयार झाली. आणि इथे वहिनी पण पहिल्यांदा करत होती आणि ती आईला विचारत होती की आई माझी चकली व्यवस्थित येते ना. मग आईने सांगितलं नाही, छान करते, कर. हा साचा होता चकलीचा, पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चकलीच्या साच्याने अजिबात चकली छान बनत नव्हती. आणि इथं जवळजवळ आमच्या चकल्या रेडी आहेत. इथे ताईच्या आणि माझ्या अशा दोन्हीच्या चकल्या आहेत. ताईच्या 1 किलो साबुदाणे आणि 2 किलो बटाटे असे, आणि माझे 1 किलो साबुदाणे 2 किलो बटाटे असे. दोघांच्या चकल्या इथं टाकून झाल्या आहे रेडी.
आणि मी इथे खूप फास्ट चकल्या टाकत होती. आई मला शाबासकी देत होती की तू मुलगी कोणाची आहे असं म्हणून, आणि मला खूप छान वाटलं. माझी आई वाळवणाचे पदार्थ करण्यात खूप एक्सपर्ट आहे. आणि इथं वेफर्स तोपर्यंत वाळवूनही झाले होते जोपर्यंत आमच्या चकल्या झाल्या तोपर्यंत. आणि इथे खूप ऊन झालेलं. जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही बघू शकता सावली होती आणि त्यानंतर पूर्ण ऊन झालं. आणि संध्याकाळची वेळ होती आणि मी वेफर्स वाळून झाले होते. मी पटकन वर जाऊन घेऊन आले आणि तुम्हाला लगेच त्याचा डेमो दिला की त्या कशा झाल्या आहेत. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता इथं आम्ही वेफरचा आनंद घेतो. बाय.